सर्वप्रथम तर कोरटकर सारखे लोक ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचे बायोलॉजिकल फादर कोण असे प्रश्न विचारतात, त्यावेळेस जेवढा महाराष्ट्र ॲग्रेसिव्ह व्हायला पाहिजे होता, जे नेते आज पुढे येऊन बोलतायत आणि त्या कुत्र्याचं नेमकं नामकरण कुणी केलं हो? तो कुत्रा आहे आणि तो कुत्राच राहणार. आणि ज्याला वाटत असेल की बायोलॉजिकली कुठेतरी त्या कुत्र्याशी आपण कनेक्टेड आहे म्हणून आपल्या जातीचं नाव लावून आपण कुठेतरी पुढे जायचं आहे, तर ह्या महाराष्ट्रातल्या 18 पगड जातींचं शौर्य आम्ही बघितलं आहे. त्या सर्व मावळ्यांच्या शौर्याची गाथा आजपर्यंत आम्ही ऐकत आलेलो आहे. खुशाल त्यांचे जर स्मारक असते तिथे तर काही वाटलं नसतं, पण त्याला समाधी कोण म्हणताय हो? ते एक शिल्प आहे. आणि कुत्र्याची जागा, कुत्र्याचं प्रेम त्यांना जसं असेल, माझ्याही घरात कुत्रे आहेत, अनेक लोक आपण कुत्रे पाळतो, पण कुत्र्याची जागा कुठे असते? ही घराबाहेर असते. मग जर हे रायगड आमचं घर आहे तर त्या कुत्र्याचं शिल्प तिथून काढावं, ते खुशाल खाली करावं. परंतु कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज असलेले छत्रपती संभाजीराजांवरती जर टीका करण्याचा प्रयत्न होत असेल, काल परवा ज्यांचा अतिशय आम्हाला आजपर्यंत आदर वाटतो, कारण की त्यांच्या आजोबांनी या भारताला संविधान दिलं, असे कोणीतरी ज्यांना आम्ही आत्तापर्यंत आदरपूर्वक बोलत होतो, ते जर कुठेतरी छत्रपती संभाजीराजांवर कारवाई व्हावी असं म्हणत असतील, तर त्यांच्या बुद्धीची देखील आम्हाला कीव येते की आपण अभ्यास न करता असं वक्तव्य कसं काय केलं. आणि कुत्रा कसा काय कुठल्या जातीशी कनेक्टेड असू शकतो?